दिवा पाटील साहेबांच्या या स्मृतिदिनानिमित्त ठिकठिकाणी भूमिपुत्रांनी जागर आंदोलन चालू केलंय। ठिकठिकाणी आरोग्य शिबिर, वैद्यकीय शिबिर अशा प्रकारचे उपक्रम चालू केलेत। परंतु ज्या नेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागायला पाहिजे ते तुमचे आमचे सगळ्यांचे आराध्य दैवत दिवा पाटील साहेब, याच्यासाठी तुम्ही आम्ही काहीतरी करायला पाहिजे। खरं तर आमच्या रक्तावर दिवा पाटलांचाच अधिकार आहे। आम्ही जे आज प्रस्थ निर्माण केलेलं आहे प्रकल्पग्रस्तांचं, कोट्यवधी रुपयाचे आम्ही मालक आहोत। जे आम्ही खातोय जगतोय त्यांच्यावर पूर्ण दिवा पाटलांचा अधिकार आहे आणि त्या रक्ताचा भाग म्हणून आम्ही दिवा पाटील साहेबांसाठी एक रक्तातला स्वतःच्या रक्ताने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्रव्यवहार करावा असं मला वाटलं। त्याची प्रेरणा अशी झाली की रायरेश्वराच्या चरणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक दिला होता। छत्रपती शिवराय तर खूप मोठे होते, त्यांचं अनुकरण करण्याची माझी काही तितकी लायकी नाहीये, पण काही का होईना त्यांनी स्वराज्यासाठी त्यांनी जर रक्ताचा अभिषेक दिला असेल तर मी माझ्या दिवांसाठी थोडंसं रक्त काढून जर पंतप्रधानांना आम्ही दिलं तर मला वाटतं पंतप्रधानाच्या मनामधली जर काय भावना चेतावली। मध्यंतरी पंतप्रधान साहेब ह्या विमानतळाला 2 वेळेला आले होते। एकदा ते भूमिपूजनाला आले होते आणि एकदा उद्घाटन करायला आले होते। दोन्ही वेळेला त्यांनी दिबांच्या नावाची उद्घोषणा न करता प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसलीत आणि आत्ता दिबांच्या नावाचं काय होईल असं सगळ्या ठिकाणी लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत। मुख्यमंत्री महोदयांना जो विषय मांडला की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचंच नाव लागेल, तर हे मुख्यमंत्री 4 वर्षे 5 वर्षे हेच बोलतायत। त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी होणार आहे? ते सांगतात की आम्ही हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये पाठवलाय। कॅबिनेटमध्ये काय बिरबलाची खिचडी तयार होते की काय? इतिहासामधली गोष्ट आहे, बिरबल खिचडी शिजत होता, ती खिचडी काय 8-10 तास अशीच चालली होती। तसं मला वाटतं येत आहे प्रस्ताव 8-10 महिने 2 वर्ष असंच चालू आहे। कॅबिनेटमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमासाठी ठराव पास केले जातात, मंजुरी होते। मग माझ्या नेत्याच्या ठरावाला हा विरोध का किंवा तो गुलदस्त्यामध्ये का, हा आम्हाला प्रश्न पडलाय। आणि ज्यावेळी याने असं म्हटलं मुख्यमंत्र्यांनी की आम्ही याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये ठराव चालू आहे, आमचं काम होईल, तर पाठीमागे मुरुडचे आमदार महेश बालदी साहेब यांनी टाळ्या वाजवल्या। मला वाटतं टाळ्या वाजवण्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्र्यांना जा विचारला पाहिजे होतात की आमच्या लोकनेत्याचं नाव तुम्ही कधी देणार आहात? टाळ्या का कोणी वाजवेल? तुमचा नेता बोलतो आणि तुम्ही टाळ्या वाजवणार, ही शर्मेची गोष्ट आहे। कोण म्हणतो की मी राजीनामा देईन, कोण म्हणतो मी दिवांचं नाव जाळून घेईन। तर अशा प्रकारे कोणी जाळून वगैरे घेऊ नये, राजीनामा पण देऊ नये। फक्त माझी एकच इच्छा आहे, मी त्याला प्रामाणिकपणे तुमच्या चॅनलमध्ये सांगतो, ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र या चळवळीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र व्हायला पाहिजे यासाठी जे राज्यभर आंदोलन उभं राहिलं, त्यावेळी या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र मला वाटतं चिंतामणराव देशमुख यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकला होता। त्या प्रकारे तुम्ही राजीनामा फेकणार आहात का? नसेल तर तुम्ही नाही सांगा की आमच्याने होणार नाही, आम्ही कुठलाही प्रकल्प तुमच्यावर रागवणार नाही, परंतु मग तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा द्यायचं सोडून देऊ। आंदोलन तुम्ही करताय, 250-100 लोक जमा करून तुम्ही आंदोलन कसले करताय? आंदोलनाची खरी रग जी आहे ती ज्यावेळी पहिलं आंदोलन आपण उभं केलं होतं दिवांच्या नावासाठी, तशाच प्रकारचं सर्वपक्षीय आंदोलन तुम्ही उभं करा, तुमच्या नावाने आंदोलन उभं करा। दिवाप्रेमी म्हणून राजकीय चपला बाहेर ठेवून तुमच्या पाठी आम्ही खांद्याला खांदा लावू जर दिवांचं नाव देत असाल तर। आज स्वतःचं रक्त काढून तुम्ही ही प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये खदखदलेली भावना आहेत। हा ज्वालामुखी सुप्त आहे, तो कधी भडकेल काय उठेल माहिती नाही, पण ज्या दिवशी भडकेल त्यावेळी इथलं विमानतळ सुद्धा खाक होईल, इतकी ताकद इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये, इथल्या आगरी कोळी कराडी समाजामध्ये आहे। मला वाटतं ह्या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्तांना, सर्व पक्षाच्या प्रकल्पग्रस्तांना माझी विनंती आहे की कृपया दिवांच्या नावासाठी कुठलंही राजकारण करू नका। दिबांचं नाव कशा प्रकारे लोकांना देता येईल यासाठी प्रयत्न करा, एवढंच मी सांगेन।